मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज आपण जाणार आहोत ठाण्यातल्या कोपरी परिसरातल्या साई एकविरा सोसायटीमध्ये आणि तिथे भेटणार आहोत परब कुटुंबियांना। आज आपण ज्या बाळाला भेटणार आहोत त्याची आई गणपती बाप्पाची मोठी भक्त आहे। लग्नाला काही वर्ष उलटून गेली तरी बाप्पा काही प्रसन्न होईना। अखेरीस 5 वर्षांनंतर गणपती बाप्पा प्रसन्न झाला आणि अगदी अंगारकीच्या दिवशी कुटुंबाला एक गुड न्यूज मिळाली आणि बाळाच्या जन्मानंतर अर्थातच आई बाबांनी त्याचं नाव ठेवलं श्रीतेज। भेटूया श्रीतेजला आणि परब कुटुंबियांना। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। हॅलो, माझं नाव भू आहे। पकड घे। अरे वा हळूहळू आमची मैत्री होते माझी आणि श्रीतेजची। तोपर्यंत आपण जाणून घेऊया हे सगळे त्याचे कोण आहेत। तुमच्यापासून सुरुवात करूया। मी श्रीतेजची मम्मी अश्विनी रवींद्रनाथ परब। मी श्रीतेजचे वडील रवींद्रनाथ प्रल्हाद परब। सुरू करा। मी श्रीतेजची बहीण कृतिका परब। मी श्रीतेजची मावशी विस्मया सावंत। श्रीतेजची आजी सीताबाई सारंग। मी श्रीतेजची आजी प्रमिला परब। सगळ्यांची ओळख झाली आहे, आता गप्पा मारूया श्रीतेजच्या आई बाबांची। लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज। अरे वा, कुठे भेटलात? एकाच ठिकाणी जॉबलो, म्हणजे बाजूबाजूलाच। मग काम सोडून हे करत होतात का? काम करता करताच हे करत होतो, म्हणजे मला पसंत पडली त्यामुळे मी तुला विचारलं। बर, असं रोमॅन्टिक प्रपोज केलं होतं का? नाही, असं नाही, लग्न करशील का विचारलं? काय उपयोग ह्याचा? मला वाटलं असं काहीतरी छान फुल बिल आणलं असेल, नाही? मग तसं सरळ विचारलं आणि तुम्ही हो म्हटलं? नाही, थोडे दिवस नाही म्हटलं मी, नंतरला हो म्हटलं। पण आधी नाही का म्हणाला होतात ना? म्हणजे थोडं प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळे नाही म्हटलं मी, नंतरला म्हटलं। घरी असं वाटलं होतं ऐकणार नाही? हा, ओके। आणि मग नंतर? मग घरचे पण तयार झाले, माझ्या पण घरचे आणि त्यांच्या पण घरचे। अरे वा। आणि लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला श्रीतेजचा? 5 वर्षांनी। 5 वर्षांनंतर? मग तसं प्लॅन केलं होतं का? नाही, आमची म्हणजे ही पहिलं मिसकॅरेज झाल्यानंतर आमचं ट्रीटमेंट चालूच होती। बरं, पहिलं मिसकॅरेज मिसकॅरेज झाल्यानंतर। ओके ओके। पण दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नसताना बरेच डॉक्टरांकडे आम्ही प्रयत्न केले, पण प्रॉब्लेम काहीच नव्हता, पण तरी सुद्धा बाळ राहत नव्हतं। अच्छा। आणि ही स्वतः सुद्धा म्हणजे देवाची म्हणजे पूजा अर्चा हे सुद्धा चालूच होतं, पण तरी सुद्धा काही फरक होत नव्हता। पण नंतर 4 वर्षानंतर मग हे सडनली आम्हाला ही गुड न्यूज मिळाली। अरे वा। आणि ती विशेष म्हणजे ही जे गणपतीवरची श्रद्धा होती ती नेमकी आम्हाला संकष्टीच्या दिवशीच गुड न्यूज कळाली। अरे वा, म्हणजे औषधाला आणि श्रद्धेला दोन्हीला फळ आलं। व्हेरी गुड। कसा होता प्रेग्नन्सीचा अनुभव? डोहाळे कसले लागले होते? डोहाळे म्हणजे असं काहीच नाही, सगळं काही खात होती मी। बर, डोळे असं काहीच नाही लागलं। असं काही खावंसं वाटायचं की नाही? असं काही वेगळं काही? अरे यांना काही धावपळ करायला लागलं नाही। काय हो तुम्ही? प्रपोज पण रोमॅन्टिक पद्धतीने केलं नाही, डोहाळे पण पुरवायला लावले नाही, काय खूप चांगले आहे या। मुळात म्हणजे आम्हाला पहिले 2-3 महिने माहितीच नाही पडलं की बाळ राहिलं ते। 3 महिने नाहीच का? 3 महिने आम्हाला हेच कल्पनाच नव्हती। अचानक 2 महिन्यानंतर डॉक्टरांकडे गेलो, मग त्यांनी सांगितलं टेस्ट करा। टेस्ट केल्यावर मग आम्हाला संकष्टीच्या दिवशी समजलं की बाबा ही प्रेग्नेंट आहे म्हणून। अरे वा। त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद झाला। त्यानंतर पुढचे महिने पण खूप चांगलेच गेले, म्हणजे तिला काहीच त्रास झाला नाही, कुठल्याच गोष्टीला खाण्याचा नाही त्रास, कशाचा नाही, त्याच्यामुळे तिचे डोळे पुरायचा प्रश्नच आला नाही, जे भेटत ते ती खात राहिली। चला, सोपच झालं काम। सोपच झालं। बरं, कसं वाटलं पहिल्यांदा कळल्यानंतर की? म्हणजे पहिल्यांदा कळालं तेव्हा खूपच एक झालेला आनंद, पण थोडी एक मनात भीती पण होती की म्हणजे जसं पहिलं झालं तसंच आता पण होणार नाही का ते। मग मध्ये नंतर 5-6 महिने झाल्याच्या नंतर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं सुद्धा की थोडंसं प्रॉब्लेम वाटते बाळामध्ये। बर, मग आम्ही टेस्ट वगैरे केल्या, मग ते नॉर्मल दाखवले। अरे वा, कमाल। आणि नॉर्मल पेक्षाही भारी? हो। वा वा वा।
डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? गडबड झाली का? धावपळ हो, झाली का? गडबड झाली. थोडी काय झाली? डिलिव्हरीच्या दिवशी मी फर्स्ट शिफ्ट होती माझी, तर मी कामाला निघून गेलो. ड्युटी वगैरे जॉईन केल्यावर मला अर्ध्या पाऊण तासाचाच कॉल आला की हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. बर. हा, हॉस्पिटलला गेलो समजलं की ऍडमिट करून घेतलेलं आहे, पण सध्या तरी तिला अजून काही एवढा त्रास होत नाही, कळ वगैरे येत नाही. त्याच्यानंतर पूर्ण तो दिवस गेला. अच्छा. म्हणजे सकाळी 7:30 वाजल्यापासून पूर्ण संध्याकाळचे 10 वाजले हा. तरी काही नाही. बर. म्हणजे हिच्याबरोबर ज्या बाकी एक दुसऱ्या महिला आल्या होत्या 4-5, त्या एकेकाची 1-2 तासांनी डिलिव्हरी होऊन त्यांना मुलं पण झाली. आणि आम्ही सकाळपासून वाट आता होईल. लेबरच होत नव्हत्या. बर. हा. वाटच बघत होतात नुसती. हो. आणि मग त्यानंतरही मग पुढे मग अशी कंडिशन झाली की डॉक्टरांनी सांगितलं की यांना कळाही येत नाही आणि तुम्हाला ते दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल. बर बर. मग अचानक एकदम सडनली असं सांगितल्यामुळे आम्हाला पण टेन्शन आलं की आता संपूर्ण दिवस घालून सुद्धा पेन नाही, काय नाही. आणि म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की 12 तास झाले तर त्यानंतर बाळाला पण इन्फेक्शन होऊ शकतं. थोडं एकदम म्हणजे काळजी अशी टेन्शन आलं होतं. बर. त्यांनी शिफ्टिंगचं सांगितलं आणि आम्ही ज्याच्याकडे हिची टेस्ट चालू होती म्हणजे प्रॅक्टिससाठी आम्ही रेग्युलर जात होतो हिला घेऊन, ज्या डॉक्टरांना ट्रीटमेंट होती, त्यांच्याशी आम्ही वार्ता वगैरे केली. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही शिफ्ट करा. बर. मग जो त्यांचं जसं डिसिजन काय आहे ते तुम्ही मला कळवत राहा. बर. त्याप्रमाणे तसं आम्ही केलं. मग सकाळी 3:50 त्याचा जन्म झाला. अरे वा. तोही वार मंगळवारच निघाला. अरे म्हणजे वा. पूर्ण सोमवार, नवीन वर्षाची जानेवारीचा 1 जानेवारीला हिला ऍडमिट केली, तो सोमवार 2 होता. जानेवारीला आणि झाला. 2 जानेवारी मंगळवारी. त्याला मंगळवारी जायचं होतं. हा, थांबून राहिला होता, वाट बघायला लावत होतं सगळं. मी मंगळवारीच येतो म्हणून. हो की नाही रे श्रीतेज? ते बघा आपलं ठरलं होतं की नाही आधीपासून मंगळवारी जायचं म्हणून? ते बघा. हो ना. आई तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात दिल्यावर? पहिलं म्हणजे मला 2 तासांनी दिलं बाळाला हातात मध्ये, कारण का माझी सिझरिंग झाली त्याच्यामुळे. एकदम म्हणजे असं बोलू शकत नाही की किती आनंद झालाय ते. श्रीतेजच्या जन्मानंतर आयुष्य बदललंय? हो. काय बदल झालाय? म्हणजे थोडी माझी चिडचिड असायची ती कमी झालेली आहे, किंवा काही गोष्टी कमी झालेल्या आहेत. बरं, तुमचं नातं कसं बदललंय? आमचं नातं म्हणजे आम्ही सुरुवातीपासूनच असं आपसामध्ये ठरवून घेतलं होतं की आपल्याला बाळ तो होईलच, देवावादीची आपल्याला दया राहीलच, फक्त आपण एकमेकांना समजून घ्यायचं. जेव्हा बाळ होईल त्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची. आणि तसंच झालं. म्हणजे देवाची कृपा राहिली. भले 4-5 वर्षानंतर आम्हाला मुलगा झाला, सही व्यवस्थित झालं. आणि याच्या येण्याने फरकही भरपूर झाला आमच्यामध्ये. माझ्यामध्ये स्वतः मला जाणवतं, कारण कामामध्ये असेल किंवा बाहेरून प्रवास करून येऊन जो स्ट्रेस होतो तो घरी आल्याला बघितल्यावर सगळं निघून जातो. अरे परत घरामध्ये जरी काही इतर अडचणी असतील, काय असेल तरी सुद्धा ह्याच्याकडे बघून त्या अडचणी खूप कमी वाटतात, छोट्या वाटतात. तर आपलं बाळ आपल्यासमोर दिसतं, हसतं, त्याला बघून खूप आनंद होतो. अरे वा. काय गमती जमती करतो श्रीतेज? खूप. त्यांच्या आजीची केस वळणार, नाकाला चावणार, गालाला चावणार. बर. आणि काही फजिती बिजिती केली की नाही बाहेर जाऊन कधी? बाहेर असं जाऊन कधी फजिती नाही केली. नाही. असं काही नाही केलं? कोणाचे तरी केस सोडले असं काही नाही, असं काहीच नाही. बरं. जे काही घरातच सगळं. हो. बरं. काय स्वप्न आहेत श्रीतेजसाठी? काय वाटतं तरी पुढे जाऊन काय करावं? तुम्हाला काय वाटतं आई? मला असं म्हणजे मी अजून ठरवलेलं नाहीये की त्यांनी काय करावं. आणि बाबा? मी ठरवलं तो आमच्यासारखाच आहे, हेल्दी वगैरे. तो आणि पुढे भविष्यात चांगला तसाच हेल्दी वगैरे राहिला तर त्याला स्पोर्ट्समॅन वगैरे बनवायचा. हा, रेसलर वगैरे. वा, कमाल. श्रीतेज, एक पंच मारून दाखव असतो सगळ्यांना आता. डिशू. आज आपण आहोत श्रीतेजच्या घरी आणि आता आपण त्याच्या दोन्ही आज्यांशी गप्पा मारणार आहोत. पहिल्यांदा आनंदाची बातमी कळल्यावर कसं वाटलं आजी? खूप आनंद वाटला की 5 वर्ष काही नव्हतं ना, म्हणून जे समजलं मला ते खूप म्हणजे खूप मला आनंद वाटला. 5 वर्ष जेव्हा ते वाट बघत होते, प्रार्थना करत होते, प्रयत्न करत होते, तेव्हा भरपूर करत होते प्रयत्न. तुम्हाला टेन्शन आलं होतं? वाईट टेन्शन म्हणजे वाईट वाटायचं मला की घरामध्ये बाळ नाही असल्यामुळे मी पण अशी पडायची की ही लोक कामाला गेली म्हणजे मी एकटी पडायची. बाळ झाल्यापासून मला खूप खूप आनंद झाला आणि म्हणजे खूप म्हणजे मला असं वाटलं बिझी पण झाला असेल. हो, मला आता दिवसभर काम असतं बाळाच्या मागे, दिवसभर भरवणं सवरणं सगळं. अरे वा. आई, कसं वाटलं पहिल्यांदा ऐकल्यावर? छान वाटलं. छान वाटलं. 5 वर्ष तुम्ही सगळे वाट बघत होता, प्रार्थना करत होता, तेव्हा तुमच्या मनात काय सुरू होतं?
माझ्या मुलीचा आनंदाचं हे होऊ दे. मी बोलायचे देवाला हे करायचे. हिच्या मागचं लग्न होऊन मुला झाले आणि माझ्या मुलीला काय येत नाही देवा दे असतो. माझ्या मुलीला ते बोलणे दर मंगळवारी दर मंगळवार दर मंगळवारी न चुकता. आणि जेव्हा तुमची प्रार्थना ऐकली गेली हो. तेव्हा पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा कसं वाटलं? मी कामावर होते तेव्हा बरं. मला लय आनंद झाला. लय म्हणजे लय. मी मॅडमला सांगले मी असं माझ्या मुलीचं असं आहे, मी आता इथे नाही राहू शकत. बर. आणि मग मी डायरेक्ट इकडे आले. प्रेग्नन्सी मध्ये काय टिप्स दिल्या सासूबाई? म्हणजे गरम वगैरे खायचं नाही, वजन वगैरे उचलायचं नाही. आणि आम्ही पण तिला दिलं नाही उचलायला वगैरे. जे तुला आवडते ते तू खा, पण गरम वगैरे खायचं नाही. डॉक्टरांनी सांगितलं तरच खायचं. 6व्या महिन्यात एक रिपोर्ट चांगला आला नव्हता असं कळलं, हां. तर तेव्हा काय वाटलं? तेव्हा मला खूप म्हणजे मला जेव्हा समजलं ना तर एकदम मला रडायलाच आला. म्हणजे देवाने एवढ्या वर्षांनी दिलं आणि परत हे काय मधीच देव दाखवतो. मी म्हटलं बघ गणपती राया तू मला दाखवलं चांगला दिवस, तसाच तो शेवटपर्यंत मला चांगला दिवस दाखव आनंदाचा. बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं होतं? छान वाटलं, बघितलं, जवळ घेतलं, एकदम आनंद वाटला मला, भरून आलं मला. मुलगा झाला म्हटलं खूप मस्त, देवाने चांगलं केलं, भयंकर. अरे वा. अगदी एवढं सगळं टेन्शन दूर केलं म्हटलं देवाने आपलं. तुमची काय स्वप्न आहेत नातवाबद्दल? तरी काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की माझ्या नातवाने चांगलं मोठं व्हावं आणि आपल्या घराण्याचं नाव मोठं करावं, ही माझी इच्छा आहे. आणि मोठाच त्याने व्हावा आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं. बरं. आजी तुम्हाला काय वाटतं, काय करावं त्याने? त्याने इंजिनियर व्हायचं. इंजिनियर हा व्हायचं मोठा झाला ठरलंय आजींचं. चांगलं शिक्षण घेऊन पुढे जाऊन दे त्यांनी. बरं. आणि ती आनंदाची गोष्ट मी हे करणार. बरं. आजी दोघी तुम्ही तुमची मुलं वाढवली आहेत, आता दुसरी पिढी पाहताय, तर तेव्हाचं बालपण, तेव्हाच्या संगोपनाच्या पद्धती आणि आता काय फरक वाटतो तुम्हाला? तेव्हाच्या बालपणापेक्षा आता सगळं नवीन बालपण झालंय. मुलं कसे बारचं बघतात आणि बारच्या गोष्टी त्यांना आवडतात. पण पूर्वीचं वेगळं होतं, आता नवीन जमाना आला, नवीन सर्व झालाय. तुम्हाला काय वाटतं सगळ्यात मोठा फरक काय जाणवतो? आता जास्त जपायला लागते. तेव्हा पूर्वी असं नाही होतं काही. बरं. म्हणजे बाहेरचं दूध हे जेवण असं, तर आता लय जपायला पाहिजे सगळ्या गोष्टी. जरा नाजूक झाली पोरं असं वाटतं. आता नाजूक आहेत. तेव्हा कशी आता मुला कशा पहिले आपण सगळं खाया बियायला आमच्या घरातलंच द्यायचो. सगळं व्यवस्थित टापटीप खाणं जेवण. आता जरा नाजूक झालीत मुलं. जपायला पाहिजे. आता वेळ आहे सगळ्यांबरोबर एक छोटीशी गंमत करण्याची. गंमत अशी की आपल्या सगळ्यांकडे होय आणि नाही असे लिहिलेले बोर्ड्स आहेत ना. आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि अर्थातच तुम्हाला त्या प्रश्नाचं होय किंवा नाही असं उत्तर द्यायचंय. कळलं सगळ्यांना? पहिला प्रश्न असा आहे की बाळ रडायला लागल्यानंतर पटकन उठून त्याला घ्यायला बाबा टाळाटाळ करतात का? नाही? अरे वा बाबा, फुल मार्क्स. बाळाने अंगावर शी किंवा शू केली आहे का? होय, सगळ्यांच्या केली आहे जवळपास. व्हेरी गुड, गुड जॉब. खेळता खेळता बाळाच्या हाताने एखादी छान कानफाडीत लागली आहे का? हो. नाही. मागे आलेली. तुम्हाला नाही? मग नाही करा ना. काय झालं होतं? आज मी आले ना याच्यासाठी, तेव्हा तेव्हा केस ओढले आणि ह्याच्यावर एक मारली डिशू. रेसलर पक्का. बाळाला रमवण्यासाठी मोबाईलवर व्हिडिओ दाखवतात का आई बाबा? सगळे आई बाबा दाखवतात. नाही बाई? योग्य नाही आहे, पण भरवते वेळी खायला बघत नाही म्हणून जरा मोबाईल दाखवायचं लागतं तिला. अच्छा, म्हणजे थोडी सूट देऊया आपण त्यांना असं म्हणताय का तुम्ही? पण योग्य नाहीये ना खरं? नाही, योग्य नाही, लहान आहे ना तो. बरोबर. होय किंवा नाहीची गंमत संपली आहे, पण एकंदर सगळ्यांच्या म्हणण्यावर 100 पैकी 100 गुण आहेत तुम्हा दोघांनाही. क्या बात आहे. तुम्ही दोघं तुमच्या नात्यात बदल झाला असं मगाशीच म्हणालात. अर्थातच आई बाबा झाल्यानंतर खूप जबाबदाऱ्या वाढतात आणि जोडीदाराकडनंच्या अपेक्षा सुद्धा बदलतात. तर तुमच्या काही अपेक्षा आहेत का एकमेकांकडनं आणि त्या कशा पूर्ण करणार आहात? तर आज सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीतेजच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल? इथून पुढे काय बदलणार आहात एकमेकांमध्ये? हात धरून करा बरं प्रॉमिस आज.
रोमॅन्टिक पद्धतीने प्रपोज केलं नाही, आज रोमॅन्टिक प्रॉमिस करूनच टाका तुम्ही. मी शिकवते कसं करायचं. थांबा मी आईने मी शिकवते कसं करायचं. आणि तुम्ही त्यांच्याकडे बघा बरं आणि त्यांना म्हणा स्वीट हार्ट. झालं आता बाळ झालं आता कसं लाजताय. म्हणा स्वीट हार्ट. स्वीट हार्ट, मी तुला वचन देते की मी तुला वचन देते की हे वचन पाळेल. काय वचन देताय द्या. इथून पुढे काही प्रॉब्लेम असले की एकमेकांना हे करू, सांभाळून घेऊ. सांभाळून घेऊ. त्या इतक्या लाजल्यात की त्यांना शब्दच सुचत नाही. आता तुम्ही छान दणदणीत प्रॉमिस करून दाखवा. बघा बरं त्यांच्या डोळ्यात. हा आणि म्हणा माय लव्ह. माय लव्ह. माय लव्ह. बाळाला आणि तुला आयुष्यभर खूप छान रीतीने सांभाळी. अरे वा. चला श्रीतेजच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्तपैकी गेम खेळूया. श्रीतेज आता 8 महिन्याचा आहे, त्याच्यामुळे काही महिन्यांनी त्याचा पहिला वाढदिवस येईल आणि वाढदिवसाची खूप तयारी करावी लागते. पहिला वाढदिवस मोठा करणार असालच तुम्ही त्याचा साजरा, तर रिटर्न गिफ्ट द्यावे लागतात आणि मग रिटर्न गिफ्टचं पॅकिंग करावं लागतं. तर आम्ही थोडीशी प्रॅक्टिस करून घेतोय तुमची. मी तुम्हाला काही गिफ्ट्स पॅक करायला सांगतोय. तिथे काही चंदेरी कागद ठेवले, इथे गिफ्ट्स आहेत, तिथे बांधायच्या रिबिन्स आहेत. तुम्हाला 2 मिनिटांच्या आत कमीत कमी 3 आहे असे पॅकेट्स पूर्णपणे रॅप करून त्याला रिबिन बांधायची आहे. ठीक आहे, सोपं आहे. नाही मगाशी प्रॉमिस करताना कसा हात धरला होता एकमेकांचा, त्याचा एक हात धरून ठेवायचा आहे. आता तुमचा एकच हात मोकळा आहे, त्यांचा उजवा आहे ना. पण आता या एका हाताने मिळून तुम्हाला हे रॅपिंग करायचंय. 2 मिनिटात कमीत कमी 3 गिफ्ट रॅप झाले पाहिजेत पूर्णपणे रिबिन बांधून. ठीक आहे, तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. जमतंय जमतंय जमतंय. वा 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 कमाल. 30 सेकंद झालेत फक्त, भरपूर वेळ आहे अजून. हा त्यांना माईक द्या ना. मी इथे पकडले, तुम्ही एकच आणि एकच. 1 मिनिट झालंय. ते आपण जरा बाजूला ठेवूया. पकडले मी. सोडू नको. हा ठीक आहे ठीक आहे, झालं. चला पुढचं. पकडत हा आता त्या सांगतायत तसं करा. शेवटचे 10 सेकंद उरलेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. जरा कसे बसेच गुंडाळलेत, पण ठीक आहे. 3 गिफ्ट पॅक केले आहेत. तुम्ही जिंकला आहात. श्रीतेज, तुझ्या आई बाबांनी तुझ्यासाठी जिंकला आहे खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. हे काहीच दिवसांनंतर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, पण ह्या श्रींचं दर्शन जरा ऍडव्हान्स मध्ये झालं. आज श्रीतेजला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटून खरंच खूप मजा आली. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांचं पहिलं बालपण साजरं करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.